केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन। केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर झाला असून इन्कम टॅक्सची मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। या निर्णयाचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे। सर्वसामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य देणारा असा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात आले आहे। केंद्रीय निधीमधून राज्यातील पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, काय आपलं म्हणणं आहे या अर्थसंकल्पावर? आज केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर या ठिकाणी झाला। सगळ्यात प्रथम तर इन्कम टॅक्सची मर्यादा ही 12 लाखापर्यंत या ठिकाणी वाढवलेली आहे। त्या निर्णयाचं सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे। आणि ज्या काही ठळक बाबी मी पाहिल्या त्याच्यामध्ये पर्यटनाला देशातल्या गती देण्यासाठी, चालना देण्यासाठी माननीय वित्तमंत्री महोदयांनी एक ठोस भूमिका ह्या अर्थसंकल्प मांडताना या ठिकाणी घेतलेली आहे। त्यांनी जवळजवळ देशातली 50 नवीन विकसित पर्यटन स्थळं करण्याची धोरण जी सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली, त्याचंही मनापासून मी स्वागत करतो। आणि ब्रेड अँड ब्रेकफास्ट किंवा होमस्टे जसं हिल स्टेशन आहेत, गिरिस्थान आहेत, मोठी मोठी पर्यटन स्थळ आहेत, तिथं स्थानिक लोकांच्याच घरामध्ये एखादी खोली, 2 खोल्या पर्यटकांना राहण्यासाठी निसर्गातल्या तिथल्या वातावरणात राहता यावं यासाठीची जी कल्पना राज्य सरकारनं आपले स्वीकारलेली आहे त्याचं प्रतिबिंब दिसतंय। केंद्रानं सुद्धा ती योजना उचलून धरलेली आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा माननीय केंद्रीय वित्तमंत्री मोदयांनी घेतलेला आहे। मी पर्यटनाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टींचा समावेश केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आहे त्याच्या संदर्भातली स्वतंत्र बैठक पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या राज्य सरकारला त्यातल्या किती योजना घेता येतील आणि मॅचिंग ग्रँटची जर योजना असेल, म्हणजे बाबा अमुक टक्के निधी राज्यानं घालायचा, वरचा निधी केंद्रानं द्यायचा, तर या सगळ्या जेव्हा डिटेल बजेटच्या गोष्टी समोर येतील त्याच्यानंतर माझ्या विभागाची मुंबईमध्ये आम्ही बैठक घेऊन जास्तीत जास्त त्या योजना महाराष्ट्रात कशा आणता येतील याच्यासाठी माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करू। आणि मी विश्वास व्यक्त करतो जेव्हा पर्यटनाला प्राधान्य दिलेलं आहे, तुमच्या मेडिकल टुरिझमला सुद्धा प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या रिफ्लेक्ट झालेल्या आहेत सेंट्रल बजेटमध्ये त्या आपल्या राज्यामध्ये कशा मोठ्या प्रमाणात आणता येतील याच्यासाठी माझा प्रयत्न राहील। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।